Next classification of polymer is based on the basis of type of different monomers. According to these, polymers are classified into two classes, that are homopolymer and copolymers. First is homopolymer. What is homopolymer? Synthesized from a single type of monomer. म्हणजे ज्या पॉलिमरमध्ये किंवा जो पॉलिमर तयार करण्यासाठी फक्त एकच प्रकारचा मोनोमर वापरला जातो किंवा एकच प्रकारचा रिपीटिंग युनिट तयार करण्यासाठी एकच प्रकारचा मोनोमर वापरून जो पॉलिमर बनवला जातो, तयार केला जातो, अशा पॉलिमरला होमोपॉलिमर असं म्हणायचं आहे. बघा पुन्हा एकदा, जो पॉलिमर एकच प्रकारचा किंवा एकच मोनोमर वापरून, एकसारखाच मोनोमर वापरून बनवला जातो, अशा पॉलिमरला होमोपॉलिमर असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल पॉलिइथिलीन किंवा त्याला आपण पॉलिथिन असं म्हणतो, पॉलिप्रोपिलीन आहे, पॉलिॲक्रिलोनायट्राइल आहे. हे एक्झाम्पल होमोपॉलिमरमध्ये आपण इन्क्लूड करू शकतो. एक्झाम्पल बघूया. सो हे एक्झाम्पल आहे पॉलिथिनचं किंवा पॉलिइथिलीनचं. इथं आपण मोनोमर घेतला इथिन. हा एकच प्रकारचा मोनोमर n टाइम्स ऑफ वापरायचा आहे आणि हा जो तयार झालेला आहे ह्याला आपण रिपीटिंग युनिट असं म्हणतो. सो एकच प्रकारचा रिपीटिंग युनिट बनवण्यासाठी एकच प्रकारचा मोनोमर किंवा सिंगल मोनोमर वापरला जातो, एकसारखाच मोनोमर वापरला जातो. तयार झालेल्या पॉलिमरला आपण होमोपॉलिमर असं म्हणू शकतो. सो पॉलिइथिलीन हे एक्झाम्पल होमोपॉलिमरचा. आणखीन भरपूर एक्झाम्पल्स आपण ह्याच्यामध्ये बघू शकतो. पॉलिव्हिनिल क्लोराईड, पॉलिॲक्रिलोनायट्राइल ही जे काही एक्झाम्पल्स आहेत ती होमोपॉलिमर्समध्ये इन्क्लूड केली जातात. दुसरा पॉलिमर आहे कोपॉलिमर. सी कोपॉलिमर्स that are formed from two or more different type of monomers are called as copolymers. दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या मोनोमरचा वापर करून पॉलिमर बनवला जातो, अशा पॉलिमरला कोपॉलिमर असं म्हटलं जातं. पुन्हा बघा, कोपॉलिमर म्हणजे काय? दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेगवेगळ्या मोनोमरचा वापर करून जो पॉलिमर बनवला जातो त्याला कोपॉलिमर असं म्हटलं जातं. एक्झाम्पल नायलॉन 6 एक्झाम्पल आपण कोपॉलिमरमध्ये इन्क्लूड करू शकतो. तर हा आहे नायलॉन 6. तर ह्याच्यामध्ये नायलॉन 6 बनवण्यासाठी ॲडिपिक ॲसिड आणि हेक्झामिथिलीन डायअमाइन, ॲडिपिक ॲसिड आणि हेक्झामिथिलीन डायअमाइन ह्या मोनोमरचा वापर केला. सो दोन वेगवेगळे मोनोमर वापरून हा नायलॉन 6 हा पॉलिमर बनवला जातो, म्हणून या पॉलिमरला कोपॉलिमर असं म्हटलं जातं. दोन वेगवेगळ्या मोनोमरचा वापर करून हा पॉलिमर बनवला जातो, म्हणून ह्या पॉलिमरला कोपॉलिमर असं म्हटलं जातं. सो नायलॉन 6 हा कोपॉलिमर आहे. देन ब्युनायन हे जे आहेत हेही कोपॉलिमर म्हणून आपण बघू शकतो. Next classification of polymer is on the basis of biodegradability, and according to these, polymers are classified as biodegradable polymers and non-biodegradable polymers. It is very simple. Biodegradable polymer and non-biodegradable polymer म्हणजे काय? तर मोस्ट ऑफ द सिंथेटिक पॉलिमर्स आर नॉट अफेक्टेड बाय मायक्रोब्स. म्हणजे असे काही सिंथेटिक पॉलिमर्स आहेत ज्यांच्यावरती मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा काहीच इफेक्ट होत नाही, म्हणजे त्यांचं डिकम्पोजिशन होत नाही. अशा पॉलिमर्सला नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर असं म्हणतात. ज्यांचं डिग्रेडेशन होत नाही अशा पॉलिमर्सला नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर असं म्हणतात. अँड दीज पॉलिमर्स इन द फॉर्म ऑफ अ वेस्ट मटेरियल will stay in the environment for very long time and causes pollution hazard. So non-biodegradable polymer म्हणजे काय? ज्यांचं बायोडिग्रेडेशन करता येत नाही, काय ज्यांचं डिग्रेडेशन करता येत नाही, जे एन्व्हायरमेंटमध्ये लॉंग टाईम तसेच राहतात आणि त्यांच्यामुळं पॉल्युशन होतं, अशा पॉलिमर्सला नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर असं म्हणतात. आणि बायोडिग्रेडेबल पॉलिमर म्हणजे काय? तर नॅचरल पॉलिमर्सच्या आहेत, जसं की कॉटन, वूल, हे पॉलिमर बायोडिग्रेडेबल आहेत आणि नेचरमध्ये त्यांचं डिकम्पोजिशन होतं किंवा त्यांचं डिग्रेडेशन होऊ शकतं. सो सी अगेन, क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर ऑन द बेसिस ऑफ बायोडिग्रेडेबिलिटी. पॉलिमर्स आर क्लासिफाईड ॲज बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स अँड नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर. जर असे पॉलिमर ज्यांचं डिग्रेडेशन करता येत नाही, ज्यांच्यावरती मायक्रोबचा काही इफेक्ट होत नाही, अशा पॉलिमर्सला नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर असं म्हणतात. आणि जनरली सिंथेटिक पॉलिमर हे नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स असतात. आणि जे नॅचरल पॉलिमर्स आहेत ज्यांचं डिग्रेडेशन होतं, अशा पॉलिमर्सला बायोडिग्रेडेबल पॉलिमर असं म्हणतात.
आफ्टर क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स, आता आपण काही इम्पॉर्टंट पॉलिमर्सचे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस कशी असणार, म्हणजे त्याचं प्रिपरेशन कसं केलं जातं, काही इम्पॉर्टंट पॉलिमर्सचं प्रिपरेशन कसं केलं जातं, प्रिपरेशन मेथड काय आहे आणि त्यांचे युजेस काय आहेत या गोष्टींचा अभ्यास करणार आहे. तर पहिला आहे रबर, हे नॅचरल रबर. तर इलास्टोमर्स आर नोन ॲज रबर. इलास्टोमर म्हणजे आपण बघितले की ज्यांच्यामध्ये इलास्टिसिटी प्रॉपर्टी असते, दॅट इलास्टोमर्स आर नोन ॲज रबर. एक्झाम्पल बलून, देन शूज सोल्स, टायर्स, सर्जन ग्लोव्स, गार्डन होस म्हणजे बागेतल्या पाईप्सच्या असतात रबरच्या, त्या बनवण्यासाठी ह्या रबरचा वापर केला जातो किंवा त्या ह्या रबरच्या असतात. ह्या नॅचरल रबरमध्ये प्रेझेंट असणारा जो मोनोमर आहे तो मोनोमर आयसोप्रीन आहे. आयसोप्रीन म्हणजे काय, तर 2-मिथिल 1,3-ब्युटाडाईन. सी 1, 2, 3, 4 4 कार्बनची चेन आहे. पुन्हा बघा 1, 2, 3, 4 4 कार्बनची चेन आहे. 2 नंबरच्या कार्बनला मिथिल आहे आणि 1 आणि 3 नंबरच्या कार्बनला डबल बॉन्ड आहे. therefore known as 2-मिथिल 1,3-ब्युटाडाईन इज नोन ॲज आयसोप्रीन, तर हा नॅचरल रबरमध्ये रबरचं ॲक्च्युली स्ट्रक्चर जे आहे ते या पद्धतीनं येतं आणि ही जी प्रोसेस आहे पॉलिमरायझेशनची, नॅचरल रबर बनवण्याची जी पॉलिमरायझेशनची प्रोसेस आहे ही ॲडिशन पॉलिमरायझेशन येते. तर ॲक्च्युली नॅचरल रबर हा कशा पद्धतीनं बनवला जातो किंवा आयसोप्रीनचं पॉलिमरायझेशन कसं होतं हे आपण बघूयात. तर हा जो आहे हा आयसोप्रीन किंवा ह्याला आपण म्हणतो 2-मिथिल 1,3-ब्युटाडाईन. आता इथं ॲडिशन पॉलिमरायझेशन कसं होतं, तर आपण बघितलं की जिथं अल्किन हा मोनोमर म्हणून वापरला जातो तिथं ॲडिशन पॉलिमरायझेशन होतं. सिम्पली डबल बॉन्ड हा सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट करायचा आणि ग्रोविंग एंड दाखवायचं. त्याच पद्धतीने इथं आपण करणार आहे. हा डबल बॉन्ड सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट करायचा, हा डबल बॉन्ड सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट करायचा. या बाजूला ग्रोविंग एंड आणि या बाजूला ग्रोविंग एंड. आता इथं एंड नाही आहे किंवा इथं एंड नाही आहे. बघा आधी आपण काय केलं होतं, डबल बॉन्ड सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट केलं होतं, इकडे ग्रोविंग एंड आणि इकडे ग्रोविंग एंड दाखवलं होतं. पण आता डबल बॉन्डला जोडलेला एक कार्बन हा एंडला आहे आणि दुसरा कार्बन हा चेनच्या मध्ये येतो. इथे तसंच आहे, डबल बॉन्डला जोडलेला एक कार्बन हा एंडला येतो आणि दुसरा कार्बन हा चेनच्या मध्ये येतो. म्हणून इथं काय केलंय, तर डबल बॉन्ड हा सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट केल्यानंतर या बाजूला हा ग्रोविंग एंड दाखवला, हा डबल बॉन्ड सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट केल्यानंतर या बाजूला ग्रोविंग एंड दाखवला आणि मधला जो सिंगल बॉन्ड आहे त्या सिंगल बॉन्डचं कन्व्हर्जन डबल बॉन्डमध्ये करायचं. दॅट इज आयसोप्रीन गेट कन्वर्टेड इंटू पॉलीआयसोप्रीन. आता ह्याचं कन्व्हर्जन पॉलीआयसोप्रीनमध्ये करण्यासाठी फक्त एकच करायचं, ह्याला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये घालायचं आणि स्क्वेअर ब्रॅकेटच्या शेवटी इथं n टाइम्स ऑफ मेन्शन करायचं. दॅट इज आयसोप्रीन गेट कन्वर्टेड इंटू पॉलीआयसोप्रीन. ही पॉलीआयसोप्रीनची चेन 1 by 1 रिपीट होत जाते आणि ते स्ट्रक्चर आपण मगाशी बघितलं. तर हे स्ट्रक्चर लिहिताना आपण फक्त ह्या फॉर्मॅटमध्ये लिहिलं. बघा CH2C हा कार्बन म्हणजे डबल बॉन्ड कंटेन करणारे कार्बन सेंटरला घेतले. तर या कार्बनला एका बाजूला CH3 एका बाजूला CH2, दॅट इज CH3CH2 आणि या कार्बनला एका बाजूला H आणि एका बाजूला CH2. आता हे CH2चे ग्रोविंग एंडचे CH2 आहेत हे सिस फॉर्मॅटमध्ये जोडायचे, म्हणजे अनसॅच्युरेटेड कार्बनच्या एकाच बाजूला ग्रोविंग एंडचे CH2 येणार, म्हणजे सिस 1,4 पॉलीआयसोप्रीनची चेन इथं तयार होते. तर बघा आता इथे हा दुसरा युनिट घेतला, दॅट इज कार्बन डबल बॉन्ड कार्बन, म्हणजे हाच कार्बन डबल बॉन्ड कार्बन, एका बाजूला CH3 एका बाजूला CH2. मग CH2 एका युनिटमधला CH2 हा दुसऱ्या युनिटमधल्या CH2ला जोडायचा म्हणून हा CH2 फक्त काय केला, वर घेतला. मग ह्या कार्बनचा ग्रोविंग एंड जर अप्पर साईडला असेल तर या कार्बनचा आपण ग्रोविंग एंड हा अप्पर साईडलाच येणार, दोन्हीही वरच्याच बाजूला. म्हणजे फक्त काय करायचं, हे दोन्ही CH2 अनसॅच्युरेटेड कार्बनच्या अप्पर साईडला घ्यायचे, वरच्या बाजूला घ्यायचे. आता ह्याला तिसरा युनिट जोडायचं असेल तर CH2ला पुढच्या युनिटचा काय जोडायचा, अगेन CH2 जोडायचा. हा CH2C कार्बन डबल बॉन्ड हा कार्बन आणि या कार्बनच्या एका बाजूला CH2 घेतला, दुसऱ्या बाजूला हा CH3 आला, देन
देन हा कार्बन ग्रोविंग एंडचा CH2, या कार्बनचा ग्रोविंग एंडचा CH2 हा खालच्या बाजूला येणार, कारण या कार्बनचा CH2 हा खाली घेतला. सो हा CH2 आणि हे याला ग्रोविंग एंड आणि ह्याचा हा हायड्रोजन. मग ही चेन सतत 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 एकमेकाला रिपीट होत जाणार, त्यामुळं इथं या पद्धतीनं आपण दाखवू शकतो. ग्रोविंग एंड हे काय होणार, सतत सतत रिपीट होत जाणार. हे ग्रोविंग एंड सतत सतत रिपीट होत जाणार आणि ह्यालाच आपण म्हणतो नॅचरल रबर किंवा ही पॉलीआयसोप्रीनची चेन आहे. n टाइम्स ऑफ ही रिपीट होते. दॅट इज पॉलीआयसोप्रीन ऑर नॅचरल रबर. सी प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रबर. पहिली प्रॉपर्टी काय सांगते, पॉलीआयसोप्रीन मॉलिक्यूल हॅज अ सिस कॉन्फिगरेशन. आत्ताच आपण बघितले की ग्रोविंग एंडचे कार्बन जे आहेत CH2 ते अनसॅच्युरेटेड कार्बनच्या एकाच बाजूला जोडले होते. सो पॉलीआयसोप्रीन मॉलिक्यूल हॅज सिस कॉन्फिगरेशन ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड. इट कन्सिस्ट ऑफ व्हेरियस चेन हेल्ड टुगेदर बाय वीक व्हॅन डर वॉल्स फोर्सेस अँड हॅज कॉइल्ड स्ट्रक्चर. त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते कॉइलिंग झाल्यासारखं असतं. मग अशा आपण काढून बघितले स्ट्रक्चर. दुसरं आहे, इट कॅन बी स्ट्रेच लाईक अ स्प्रिंग अँड एक्झिबिट इलास्टिसिटी इलास्टिक प्रॉपर्टी. तर हा इलास्टोमरच आहे, रबर हा इलास्टोमर आहे, त्यामुळे तो स्ट्रेच केला जातो स्प्रिंग सारखा आणि त्याच्यावरचा ताण रिमूव्ह केला की तो पुन्हा त्याच्या ओरिजिनल पोझिशनला पुन्हा परत येतो. सो इट एक्झिबिट इलास्टिसिटी प्रॉपर्टी. पण ह्या नॅचरल रबरची टेन्साईल स्ट्रेंथ जी आहे ती खूप कमी आहे आणि त्याची टेन्साईल स्ट्रेंथ इन्क्रीज करण्यासाठी त्याचं वल्कनायझेशन केलं जातं. आणि वल्कनायझेशन प्रोसेस कशा पद्धतीने केली जाते हे आपण पुढच्या लेक्चरला बघूया.